5 मिनिट झालेले. संपलेली आहे. राजाभावांमध्ये प्रार्थना पुढे होतील. आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायची. आता विश्वास नके देवे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबेर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी तुम्हाला स्वतः भगवंताचं नामस्मरण करून देवरूप झाले आणि तुम्हालाही देवरूप बनवण्याचं सामर्थ्य नामाच्या रूपानं गुह्य होतं ते प्रगट केले. विश्व ब्रह्म तिथे. म्हणून बाबांनो, आज पौर्णिमेच्या निमित्ताने अध्याय 9 आणि ओवी पहिली. तर ओवी अशी आहे, तरी अवदान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडे का? माऊलींनी प्रतिज्ञा
युगामध्ये नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्रावर 700 श्लोकावर 9034 ओव्या प्रकट केल्या. प्रत्येक ओवीमध्ये अनुभव तयार केला. नामदेव महाराज अभिप्राय देताना नामा म्हणे, श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा अनुभव घ्या. एवढं माऊलींनी नामदेव महाराजांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितलंय आणि माऊलींनी ही प्रतिज्ञा केलेली आहे. तरी अवधान एकले दिगे मग सर्व सुखाशी पात्र होते. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. 1 लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. 1 लक्ष देण्यामुळे या देहाचा मालक जीव आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो, जो घरातली सगळी व्यवस्था व्यवस्थिशीर करतो, अस्ताव्यस्त घर करत नाही. सुंदर असं घर टापटीप करून सगळ्या ठिकाणी व्यवस्थितशीर सर्व माल व्यवस्थितशीर लावला जातो. स्वयंपाकघर वेगळं असतं, गहाण कुठेही राहत नाही. तसा या देहाचा मालक जीव आहे. त्याने तरी अवधान एकले दिले. फक्त 1 लक्ष भगवंताच्या नामाकडे दिल्याबरोबर देह सुंदर, पवित्र, निर्मळ, स्वच्छ, मन प्रसन्न, सर्व इंद्रिय तेजस्वी तयार होतात. पण देवरूप व्हायला पाहिजे. आपण नामस्मरण करतो, सवडीने करतो. भगवंताचं नामस्मरण आवडीने करा, सवडीने करू नका. आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. भगवंताला तुमची काळजी आहे. भगवंत जन्म होताच आनंद पावतो. भगवंताला वाटता हा माझा मनुष्य माझं नामस्मरण करल असा भगवंताला म्हणून आनंद होतो. पण त्या आनंदाचा विरस आपण करून टाकतो. रजगुण, तमगुण, सत्वगुण 3 गुणामध्ये अडकून बसतो. विषय सुखामध्ये लोळत बसतो. धन संपत्ती, पैसा अडका याच्यामध्ये घडून जातो. पैसा संपत्ती मिळवण्यामध्ये तो रममाण होतो आणि मग भगवंताचं नामस्मरण करावं हे विसरून जातो. तुझा हे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. ठेवे दिदला सुंदर देह. तुकाराम महाराज सांगतात, सुंदर ते ध्यान. इतकं सुंदर ध्यान पुढेही पाहायला मिळणार नाही. भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये नामामध्ये घडून जातात. म्हणजे नामस्मरण करणं महत्वाचं आहे. ते स्वतः करावं लागतं. दुसऱ्याने करून उपयोग होत नाही. लोक चमत्कार करून दाखवतात. आज वारकर सरांनी सांगितलं, एका मातेच्या हातात त्या महाराजांनी तिचा आत्मा दिला. आत्मा पाहिला आणि थोड्या वेळाने तो तिच्या देहामध्ये गेला. तिला कधी कळलं नाही. म्हणजे हे त्यांनी करून दाखवलं, तिला काही कळलं नाही. काय काय घडलं फक्त पाहिलं डोळ्याने. डोळ्याने पाहिलं म्हणजे ते नीट चांगलं होतं असं असतं नाही.
आपण आपला ज्ञानाचा तिसरा डोळा उघडला आणि ज्ञानरूपी आश्रयामध्ये आपल्या स्वतःचं आत्मस्वरूप पाहिलं की मग त्याला त्या अनुभूतीचं स्वरूप बोलतात. जरी महाराजांनी करून दाखवलं तर ती फक्त जाग्यावर राहिली, काय उपयोग, तिला अनुभव नाही. अनुभवाच्या अनुभूतीमध्ये जे असतं ते नामाचं सार. तरी अवधान एकले दिजिये, या नावाच्या सारामध्ये अनुभवाची अनुभूती घेणं पहिलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात मनाचा कारभार विचित्र आहे. अनेक जन्मामध्ये मायेच्या विषयामध्ये तो रमत राहतो आणि त्या विषयामध्ये अवघड विषय असताना सुद्धा ते त्याला सोपे वाटतात. त्या विषयामध्ये जाण्यामध्ये तो आनंद मानतो. पण खरं जे महत्वाचं आहे ते माऊलींनी शपथ घेऊन सांगितलं आहे. तरी अवधान एकले दिजिये, एक भगवंताचं नामस्मरणावर लक्ष देऊन नामस्मरण करा. नामस्मरण करण्यामध्येच महत्व आहे. आपण इतर गोष्टी केल्या तरी त्या देहासाठी करता. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ सावधान. क्षणाक्षणाने सेकंदानं आयुष्य कमी होतोय. आपण मोठा झालो, आपण 75 केली, 50 केली, 25 केली, म्हणजे वाढदिवस केला, वाढला. पण आयुष्य कमी झालं म्हणून मृत्यूच्या डबड्यात जवळ आला. मृत्यूच्या डबड्यात सुटायचं असेल तरी अवधान एकले दिजिये, एक लक्ष द्या. नसामध्ये, रक्तामध्ये, अणुरेणूमध्ये, हाडामध्ये, मासामध्ये नामाचा ध्वनी तयार झाला पाहिजे. नामस्मरण आपण आपल्या नित्यनेमानं नामस्मरण केलं पाहिजे. हरिपाठ लोक वाचतात. पहा, हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलं, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ आपल्या जवळ आहे, आपल्याला कळत नाही. आपण तिकडे जात नाही. आपण नामावर दुर्लक्ष करतो. कधी केलं कधी करत नाही. अशी आपली अडचण निर्माण करतं मन. मनाच्या पाठीमागे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या पाठीमागे जायचं नाही, मनाला आपल्या पाठीमागे आणायचं आणि मनाला नामामध्ये नामरूप करायचं. खरं मन नामरूप झालं की कार्य सिद्ध होतं. म्हणून ते अवधान देण्यासाठी माऊलींनी ही ओवी लिहिली. कलियुगातल्या कालाचा ओघ ओळखला. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये निम्म झोपेमध्ये जातो, निम्म आयुष्य बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही अवस्था भोगता तो कधी दिवस जातात तपास लागत नाही. म्हणून तर नामस्मरण नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्य नेमानं नामस्मरण करायला माऊलींनी सांगितलेलं आहे. 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं. आज आपण किती वयाचे झालं तरी ज्ञानाचं स्वरूप आपल्या अंतःकरणात तयार नाही. कारण इथं अनुभूती आहे. अनुभव घेण्यासाठी नामावर लक्ष ठेवलं पाहिजे. जीवन फार सुखी आहे. मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. मनुष्य जन्माच्या जीवनातलं वैभव फार मोलाचं आहे.
माणसानं मनुष्य जन्म हा विषय सुखामध्ये घालू नये. त्याला नामस्मरण करण्यासाठी वेळ द्या. आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना झोपेमध्ये आयुष्य घालवू नका. आपलं जीवन आपल्या अंतःकरणामध्ये खूप प्रेमाच्या स्वरूपामधून प्रगट करा. हीच थोर भक्ती आवडते देवास, संकल्पावी माया संसाराची. संसार रूपी माया बाजूला काढा. विज्ञानाचं युग आहे. विज्ञान युगाच्या स्वरूपामध्ये मनुष्य अडकून गेला. फोनमध्ये मुलं तरुण पोरं सगळी फोनमध्ये अडकलेली आहेत आणि जे मुख्य कार्य करायचे असेल ते विसरून जातं आणि भलत्याच विषयामध्ये रमत बसतो. नामाकडे रमा आणि मग खेळा. नामरूप व्हा. नामरूप झाला जीवन सुखी ऐश्वर्यवान तयार होणार आहे. माणसाच्या जीवनातलं वैभव हे किती मोलाचं आहे हे आपण करून घेत नाही. पैसा कष्ट केले की पैसा मिळणारच आहे. ते कष्टाचं मोल तुम्हाला मिळत जाणारच आहे. तुम्ही अफाट पैसा मिळवण्यासाठी वाईट मार्गाचा स्वीकार करत आहे. वाम मार्गाचा स्वीकार करत आहे. वाम मार्गाने चालता पैसा मिळेल. पैसा काय बरोबर येणार नाही. पैसा आपल्याला लागतो जिंदगीमध्ये. देहाला जेवढा पैसा लागतो तो पुरे असतो, तरी पण त्याची हाव सुटत नाही. माणसं किती पैसा दिला तरी पुरे म्हणत नाही. इतर गोष्टी पोट भरलं की म्हणत पुरे. पुन्हा खायचं का होईना पण पोट भरल्यावर त्याचा काप नाही. आणि मग पैसा संपत्ती ज्यादा मिळून काय करणार. माग भांडणं होतात. म्हणजे मुलांची भांडणं लागली जातात. म्हणजे आपण मिळवलेला पैसा प्रमाणाच्या बाहेर मिळून सुद्धा उपयोग होत नाही. इथं द्वैत्वत्व तयार होतं. पैशावर प्रेम केलं जातं. पैशावर प्रेम करा. तेवढंच प्रेम नामावर करा. पैशापेक्षाही नामावर प्रेम करा. ध्यान असं सुंदर आहे. सुंदर ते ध्यानामध्ये एक नामाच्या सुंदरपणाच्या ध्यानामध्ये असणाऱ्या आपल्या हाडाच्या रक्ताच्या शुद्धीकरणामध्ये रक्त शुद्धीकरण केलं जातं. कारण देहाचा मालक जीव आहे आणि तुम्ही घराचे मालक आहे. ते घर किती स्वच्छ ठेवता त्या घरामध्ये आलं तर माणसाला प्रशस्त वाटतं. तसं तुमच्या जीवाच्या ठिकाणी नामस्मरण आहे त्यावर जर लक्ष ठेवलं, अवधान दिलं तर तो जोबा तुमच्या देहाचं सुंदरपण तयार करतो. रोग नाहीसे करतो. म्हणून वाल्या कोळ्यासारखा वाल्मिक ऋषी झाला. वाल्या कोळ्यानं किती पाप केलं होतं, किती प्राणी हत्या केलेली होती. तर एक हत्या प्राणी हत्या केली, माणसाची हत्या केली तर एक खडा टाकायचा. असे 7 रांजण भरले. एवढं पाप केलं. पण एक संत महात्मा मिळाला. नारद मुनीची गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर योगायोगाने दोघांची चर्चा झाली. त्यामध्ये त्याने सांगितलं तुझ्याजवळचं काय धन असेल तर ते, नाहीतर ही कुऱ्हाड पाहिली का. म्हणजे एवढ्या वाईट चर्चेमधून चर्चा करत असताना शेवटी नारदाने विचारलं, तू एवढं जे पाप करतो कोणासाठी करतो. म्हणजे माझ्या कुटुंबासाठी करतो. अरा तू जाऊन विचार
तुझ्या कुटुंबातील मंडळींना हे एवढं पाप केलं, या पापाला तुम्ही वाढले आहात का? तो केला म्हणला तुम्ही पळून जा. म्हणला मी पळून जाणार नाही, मी बोलल्याप्रमाणे वागणार आहे. घरी जा, काय घडतंय ते सांग. घरी गेला, बायकोला विचारलं, मी एवढं पापाचं धन कमवून आणलं, प्राणी हत्या करून प्राणी तुम्हाला खायला घातलं, सगळं खायला घातलं, या पापाला तुम्ही माझ्यात सामील आहे का? म्हणले आम्ही सामील नाही, तुम्ही आणून देता आणि आम्ही खातोय, तुमच्या जीवावर खातोय, तुम्ही काय करता आम्हाला तपास नाही. मग हे आई बापाला विचारलं, आईला विचारलं, पत्नीला विचारलं, मुलाबाळांना विचारलं, बहिणींना विचारलं, सगळ्यांना विचारलं. सगळ्यांना सांगितलं आम्ही वाली नाही, तुझं केलेलं तुझं पाप तुझ्याकडं. हा एवढे शब्द ऐकल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. एवढा मोठा पश्चाताप झाला की गेल्याबरोबर नारदाचे पाय धरले आणि नारदाला सांगितलं, मला याच्यातून उपाय सांगा. म्हणजे मी नामस्मरण देतो. त्याने सोहम नामाचा मंत्र दिला. तो हम सो करायचा, उलटा मंत्र जपायचा. ठीक आहे, उलटा मंत्र जप बसला. पाठीमागे एक वडाची वाळलेली फांदी लावली आणि त्या फांदीच्या पुढं तो बसला. 12 वर्षांना फुटली तुंब्याला पाने, वाळलेल्या फांदीला पानं फुटली. एवढी मोठी तपश्चर्या केली. 1000 वर्षाने राम पुढे जन्माला येणार आहे. ते रामायण 1000 वर्ष अगोदर लिहून ठेवलं. त्या वाल्मिकी रामायणाप्रमाणे राम अक्षरशः वागले, त्याच्यात काही फरक झाला नाही. ते आपल्याला न पाहता आपण आपलं नामस्मरण करावं आणि हे नामस्मरण करण्यामध्येच मजा आहे. देह जावं अथवा राहावं, पांडुरंग दृढ भाव, निश्चयाचे फळ तुका म्हणे तेचे फळ. या देहाच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. जसं मातेच्या उदरामध्ये देह धारण करताना नामाच्या पावनानं देह धारण करतो आणि सुंदर असा देह तयार करतो. त्याच्यात त्या देहामध्ये रक्ताचा अणू हाडं मांस सगळं रक्त, सगळं मन बुद्धी चित्त अहंकार सगळे शुद्ध होतात. मग ते शुद्ध करतो नामाच्या पावनानं. 3.5 हाताचा देह, एवढा देह सुंदर बनवतो आणि मातेच्या उदरातून बाहेर आला की सोहम शब्द विसरला, कोहम म्हणून रडायला लागतो. रडणं बंद झालं की मग तो हसायला लागतो, खेळायला लागतो, रंगायला लागतो, रंगला जातो आणि मानवाच्या म्हणण्यामध्ये घडून जातो. मी व माझं इतकं तो माझ्यामध्ये जातो की दुसऱ्याचंही माझं म्हणण्यामध्ये कमी पडत नाही. सत्वगुण सोडतो, रजगुण तमोगुण वापरतो, पाप तयार करतो आणि मग पुन्हा मनुष्य देह मिळण्यासाठी 83,99,999 योनी फिरत याव्या लागतात. त्यावेळेला त्या योनीमध्ये पाप तुमचं संपलं जात नाही. मनुष्य देहात आल्यावरच ते भोगावं लागतं. ते भोगून पाप सारावं लागतं, भोगून पुण्य सारावं लागतं. नामाचं नामस्मरणाचं पुण्य प्राप्त झालं तर ते नाश पावत नाही.
त्याचा कशानेही नाश पावत नाही. फक्त ते वाममार्गामध्ये म्हणजे चमत्कार करण्यामध्ये घालवलं तर त्याचा खर्च होतो, पण नैष्कर्म स्थितीमध्ये चमत्कार झाले तरी ते नाश पावत नाही. माऊलींनी मुलीचा मुलगा केला, नंतर रेडा फोडायला लावला, सगळे चमत्कार केले, पण मग त्याचं नैष्कर्म स्थितीतलं कर्म नाश पावत नाही. पण नुसता चमत्कार करता आणि त्याच्यामध्ये घडून जाता ते पुण्य संपून जातं आणि मग संपवलं जातं आपल्या हाताने. म्हणून आपण सत्वगुणामध्ये शुद्ध सत्वगुणामध्ये नामस्मरण करा. पहा, शब्द ब्रह्म परेच्या पलीकडचं आहे. तुम्ही आम्ही व्यवहारात शब्द ब्रह्म वापरतो, पण तो शब्द बाहेरच जातो. पण परेच्या पलीकडं स्फुरण झालेला परमार्थातला शब्द, ज्ञानाचा शब्द, नाभिस्थानी कुंडलिनी शक्तीला स्पर्श करून त्या कुंडलीला धक्का देऊन तो बाहेर येतो. तुम्हाला ते ब्रह्मज्ञान ऐकायला मिळतं. ब्रह्म झालाशे आनंद, ब्रह्म तयार होतो. ब्रह्मावर आलेली माया बाजूला जाते, जीवावर आलेली माया बाजूला जाते. इतकं सुंदर परेच्या पलीकडचं प्रवचन आहे. पण तुम्ही प्रवचन करता, कीर्तन करता. कीर्तन ही नवविधा भक्तीतली भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. परीक्षिती राजाने श्रवण केलं, ब्रह्मस्वरूप झालं. म्हणजे श्रवण भक्तीमध्ये किती पावर आहे, ब्रह्मस्वरूप होण्याची पावर आहे. पण श्रवण कसं झालं पाहिजे, मनन कसं झालं पाहिजे, भक्तीच आहे. म्हणून परीक्षिती राजा आपल्या जंगलामध्ये गेला. तिथे एक ऋषीचा आश्रम होता. ऋषीच्या आश्रमातली सगळी मंडळी बाजूला गेलेली होती. ऋषी ध्यानामध्ये मग्न होते, एकरूप होते. बाहेर कोण आले काय तपास नाही, एकाग्रता होते. पण आपली एकाग्रता सुटली जाते, त्यांची एकाग्रता लवकर सुटत नाही. तिथं महाराज आले, परीक्षिती राजा आला. या आश्रमामध्ये, माझ्या राज्यामध्ये तुझा आश्रम आहे आणि मी आलो, तू मला कुणी विचारली ना. ऋषींना काय माहिती राजा आला आहे का नाही. मग त्या हाका मारल्या. ऋषी काय जागे झाले नाही. त्याला राग आला, राजाला राग आला. राजाने सर्प मारला आणि ऋषीच्या गळ्यामध्ये गुंडळला. मग तेवढ्यात ते राजा निघून गेला. निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचा मुलगा आला आणि तेवढ्यात पुन्हा ऋषी समाधी अवस्थेमधून जागे झाले. आणि मग माझ्या गळ्यामध्ये मेलेला सर्प कुणी मारला, तो 7 दिवसाच्या आत सर्प धावून मरेल. हे राजाच्या कानावर शब्द गेले.
राजांनी सगळ्या ऋषींना बोलवलं आणि सांगितलं याला उपाय म्हणजे श्रवण भक्ती. राजा बिगर अन्न पाण्याचा आणि जो ऋषी होता तो बिगर अन्न पाण्याचा भागवत सांगून टाकला. 7 दिवसामध्ये भागवत भक्तिमय स्वरूपामध्ये श्रवण केला. इकडे तिकडे राजाच्या घराला आग लागली तरी तपास लागला नाही. एवढे दोघेजण सांगण्यामध्ये आणि श्रवण करण्यामध्ये निमग्न झालेले होते. एवढे निमग्न झाल्यामुळं 7 दिवसामध्ये राजा ब्रह्मस्वरूप झाला. मग त्याला सर्प काय करणार आहे का? मग ते ब्रह्मस्वरूपातलं वाक्य ऋषीने परत घेतलं. म्हणजे राजा श्रवण भक्तीमध्ये तो भक्ती ते कठीण सुळा पहिले पोळी निवडे तो बळी निविडा शूर निवडा. म्हणजे भक्ती किती कठीण आहे. लोक म्हणतात भागवत सोपं आहे पण भागवतामधली भक्ती कठीण आहे म्हणून भागवत अवघड आहे. ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला ते सोपं बनलं जातं. म्हणून ज्ञानेश्वरी ईश्वरी स्वरूपामध्ये सोपी आहे. तरी अवधान एकले दिसे. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. एक सो नामाचा ध्वनी तयार होतो. तो 12 फुटापासून सो नामाचा ध्वनी आत जातो. आत जाताना तो सावकाश या सावकाश सोडा. मनाच्या पाठीमाग जाऊ नका. मनाला मोकाट सोडा पण आपलं लक्ष श्वासावर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ सोडा. मन श्वासावर मन नामरूप झालं की एकाग्रता तयार होईल आणि एकाग्रता तयार झाली की आदिमाया कुंडलिनी शक्तीला त्याचे पंच प्राणाचे 10 असतात. आले 5 प्राण एके ठाई. डोक्यापासून खाली अपानवायू खाली येतो आणि नायाच्या नखापासून अपान प्राणवायू डोक्याच्या केसापासून खाली येतो आणि अपानवायू पायाच्या नखापासून ऊर्ध होतो. दोन्ही वायूची टक्कर झाली की उष्णता निर्माण होते. जसे हवेमध्ये 2 ढगाची टक्कर तयार झाली की विद्युत लहरी तयार होतात म्हणजे उष्णता तयार होते. तशा या श्वासाच्या लहरीमध्ये उष्णता तयार झाली. प्राण म्हणजे प्राण अपान वायुरूप आहे आणि वायुरूप कुंडलिनी आहे. वायुरूप कुंडलिनीला उष्णता निर्माण धक्के बसला तडाके बसतात दाब बसतो आणि मग कुंडलिनीला दाब बसला की ती आपलं मुख उघडते. मुख उघडलं शेपूट बाजूला जातं आणि श्वास दीर्घ झाल्यामुळं त्या दोन्ही श्वासाच्या दीर्घतेमध्ये ओमचा ध्वनी तयार होतो आणि तो ओंकार तरी अवधान एक किती सुंदर तयार होतं. कुंभक तयार झाला. कुंभकामध्ये ओम ध्वनी तयार. मुख उघडलं त्या मुखामध्ये ओम ध्वनी सुटतो.
ओंकाराचं सुंदरतेचा रूप पाहता लोचे सुख झाले ओ साधन कोण साधनी को जीवाला म्हटलेला आहे काय म्हटलंय साधनी त्या जीवाला ओंकाराचे तडाखे बसले की तो आपली माया सोडून देतो कुंडली शक्तीमध्ये शिरतो आणि मग कुंडली शक्ती मुख खाली करून माकड हडकले जाते आणि पाठीचे 21 मणके आहेत मग ती उपर वरचणीचं पाणी आढ्यासी केले वरचणीचं पाणी आढ्यासी केले इतकं सुंदरत्व तयार होतं जीवाचं रूपत्व तयार होतं माया बाजूला जाते तो ब्रह्मस्वरूप होतो ब्रह्मसुखाची या गोडी लाभाविन भक्ती गोडी इतकी ब्रह्मसुखाची गोडी तयार होते याच देही याच गोडा बाहेर मुक्तीचा सोहळा बाहेर रमू नका बाहेर रमू नका आज नामामध्ये रमा मग मायेतला प्रपंच हलका होतो सोपा होतो सहज होतो पैसा आपोआप येतो कष्ट केलं त्याच्या चौपट पैसे येतात कोणाच्या पावरनं नामाच्या पावरनं मग हे सगळं आपोआप तयार होताना लय कष्ट देण्याची जरुरी राहणार नाही व्यापारी जसा 12 तास उभा राहतो पायावर तिष्ठत राहतो त्या शरीराला त्रास देतो शेतकरी कष्ट करतो त्या शरीराला त्रास देतो कामगार लोक काम करतात त्या शरीराला त्रास देतात एवढा त्रास नामामध्ये नाही पण मन रमत नाही माझं मन कुणीकडे गेलं तपास लागत नाही म्हणून मनाला आकडायचं असेल तर स्वतःवर लक्ष द्या हीच तोर भक्ती आवडते देवा संकल्पाने माया संसाराची पौर्णिमेला चंद्र परिपूर्ण होतो चंद्राच्या कला प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सुंदर असा प्रकाश शीतल प्रकाश तयार होतो पहा विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली पण एका मेलकेने विषय सुखामध्ये संपवलं म्हणजे काय उपयोग झाला पण तोच विश्वामित्र वशिष्ठ मुनींना ब्रह्म ऋषी म्हणत नाही म्हणून राग करीत होता 100 पुत्र मारले वशिष्ठाचे किती तरी वशिष्ठ रागवला नाही एक दिवस पौर्णिमेचा दिवस सुंदर असं चांदणं पडलेले होतं आणि दर पौर्णिमेला त्या वडाच्या झाडाखाली अरुंधती आणि वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी येत होते गप्पा गोष्टी करत होते हे वशिष्ठ मग विश्वामित्रानं ठरवलं वशिष्ठालाच आपण मारून टाकू मग आपल्याला ब्रह्मऋषी सगळे म्हणतील पण चमत्कार काय झाला वशिष्ठ एवढा मोठा दगड घेऊन त्या झाडावर बसला आणि अरुंधती आणि वशिष्ठ मुनी तिथं खाली आले आणि खाली आल्यानंतर वशिष्ठ मुनी म्हणले काय सुंदर चांदणं पडलेलं आहे
माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्याच्या तेजाचं तेज या चांदण्यामध्ये भरलेलं आहे, शीतलत्व तयार आहे. एवढं वाक्य वापरल्याबरोबर विश्वामित्राने दगड फेकला बाजूला. मग तिकडे काय पडलं म्हणून वसिष्ठमुनी पाहाल तिकडे लक्ष गेलं आणि उडी मारून वसिष्ठांचे पाय विश्वामित्राने धरले की माझे वसिष्ठ मुनी माग किती उत्तम चर्चा करतात. अजून माझ्याजवळचा असलेला अहंकार केला नाही म्हणून ते बोलत होते. अहंकार केला, पाठीवर थापट मारले. शाबास. ब्रह्म ऋषी विश्वामित्राला म्हटले, मग पहा केवढं अहंकाराचं कार्य आहे. तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा अहंकार घाल पाडतो. म्हणून जीवनातलं जीवनत्व सुंदर आहे, ते सुंदरत्व घालू नका. पाप केलं सुंदरत्व जातं, पुण्य केलं सुंदरत्व जातं. पाप पुण्याचा इथं उपयोग नाही, इथं शुद्ध पुण्याचा उपयोग आहे, नामाचा उपयोग आहे. तरी वेळ नाही वायदा मुदत. व्यवहारात वायदा मुदत आहे. लबाडी करून धन करतो, पण आधी लबाडी करायची आणि मग धन मिळवायचं. आधी उद्योग करायचा, कष्ट करायचे, मग पैसा. इथं नाही. नामात साधे बरोबर हरी 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 भेटेल. देव पाहावयाशी गेलो, तेथे देवची भूमी. आमचे वादर मंडळी देवरूप होतात. लय शिकावं लागत. शिकलं तर उत्तम, पण नामस्मरण केलं पाहिजे. नामामध्ये मन रमलं पाहिजे, श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे, दृष्टी स्थिर केली पाहिजे. बाबांनी किती सोपं केलं. मन बुद्धी चित्त अहंकार, चित्तरोधाचा अभ्यास. मन बुद्धी चित्त त्रिपुटी आहे. पण मन बाबांनी मनच का घेतलं, चित्त का घेतलं, बुद्धी का घेतली. चित्तामध्ये विक्षेप होतो, बुद्धी टिकत नाही. मन का घेतलं आणि मन तर ताब्यात नाही. मन ताब्यात आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या भक्तीच्या जोरावर मन ताब्यात आणण्यासाठी दृष्टी आणि लक्ष ठेवलं. तरी अवधान एकले. किती सुंदर माऊलींचं वाक्य आहे. तरी अवधान एकले. काय हा 16 स्वर्गामध्ये नाही, या मृत्यू लोकामध्ये आहे. माया आहे. मायेचं विचित्रपण
आहे आणि वाईटही आहे. वाईट मायेचा स्वीकार केला वाईट मायेचा स्वीकार केला वाईट होतो. चांगल्या मायेचा स्वीकार केला चांगलं होतं. कुणी किती त्रास देव भगवंताचं नामस्मरण. भगवंताच्या नामामध्ये मौलींच्या शब्दाप्रमाणे तरी उदा एकली काय ओवी आहे. सगळ्यांवर तरी उदा एकला एकले सगळ्यांवर एका विविधल्या एका पदातल्या तरी सुंदर ते ध्यान. तरी किती सुंदर आहे त्याचा अनुभूती आहे. देह राहणार जीवाचं घर शुद्ध होतं. पाप केलं किती रोग असला निघून जात. नामा सरिसा झाली हे गे हृदया माता. हृदयामध्ये नावाचा ध्वनी तयार झाला पाहिजे. कुंभक तयार पूरक रेचक चालू आहे. 2 सेकंदात पूरक 2 सेकंदात रेचक. म्हणून एका मिनिटामध्ये 30 सेकंद पूरक आणि 30 सेकंद रेचक. एका मिनिटामध्ये एक नाम. असा हरीचा गजर. हरीचा गजर नाचो कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय करायचे. कीर्तन भक्ती आहे, मनन भक्ती आहे, निजध्यान भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, शक्ती भक्ती आहे. शक्य भक्ती अर्जुनाने केली. दास्य भक्ती हनुमंताने. तुकाराम महाराज काय भक्तीच्या त्या वाटा मत धावाव्याच पटा. दास्यत्व कसं करावं हनुमंतानं केलं. शरद पवार आणि ब्रह्मविद्या ब्राह्मणाचं दास्यत्व केलं. म्हणून राजा राजाचं राजेपण टिकवता आलं नाही. अवघड आहे. राजा होता येतं पण राजाचं राजेपण टिकवता येत नाही. म्हणून कलियुगामध्ये राजाचं राजेपण टिकत नाही. का? पैसा, संपत्ती, ऐश्वर्य, मान, सन्मान याच्यामध्ये अडकले. काय चाललंय? वाईट मार्ग किती तयार व्हायला लागला. जीवन माणसाचं सुलभ सोपं असताना वाईट करून ठेवायला लागले. रोगराई का वाढली? वाईट विषय तंबाखूचं सेवन करणं, विडी सेवन करणं, नशापाणी करणं, आणखी पावडर काय निघाली त्यामुळं शरीराचा नाश.
आपल्या शरीरातलं विष पॉवरफुल आहे, ते अन्न पचनासाठी आहे. समजत नाही, विषानं विष संपलं जातं, आपल्या विषाचा नाश होतो आणि वाईट विषयानं आकडे काकडे छडली जातात. रोग निर्माण होतात. हवामान बिघडवलं माणसांनी, नदी बिघडवली माणसांनी, डोंगर बिघडवले माणसांनी, सगळी सिमेंट कॉन्क्रीटची घरं झाली, उष्णता वाढली, माणसाचं जीवन अस्थिर झालं, रोगराई वाढली, माणूस कारणीभूत आहे. मग कसं वागावं? निसर्गाशी निसर्ग स्वरूप वागावं. पण निसर्गाचे निसर्ग स्वरूप वागत नाही. माणसं बिघडत चालली अंतःकरणामध्ये, मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये. म्हणून बाबांनी मन का घेतलं? मन बिघडलं तरी वाईट होत नाही, चित्त बिघडलं. एक ब्राह्मणाचा BA शिकलेला मुलगा होता. तो नामस्मरण मनबुद्धी चित्त हे नामस्मरण करायला लागला. चित्तामध्ये त्याचा असा विक्षेप झाला, जेवायला बसला की शिव्या द्यायचा. 8-10 दिवस आई वडिलांनी पाहिलं, जेवायला बसला की शिव्या द्यायचा. चित्तामध्ये विक्षेप. संतांच्या संगती मनमार्ग गती, 11वा श्रीपती येण्याची पद्धती. तो मुलगा येवतला आला पायी, तिथून राहूला आला. राहूमध्ये ते ढोंगे मारणार ते 2-4 मारवाडी मंडळी होती. ती मंदिरात बसलेली होती. त्यांच्या सगळ्यांना नमस्कार करून पाया पडला आणि सांगितलं, मी 2 दिवसाचा उपास आहे, मला काय द्या, पण माझी खोड वाईट आहे. जेवायला बसलो की शिवे देतो, सांगून मोकळा झाला. त्यांनी सामान दिलं, भात तांदूळ दिलं, पाणी दिलं, भाजी दिली, वरणाला डाळ दिली, सगळं मीठ सगळं दिलं. स्वयंपाक केला आणि जेवण ताटात घेतलं, शिव्या द्यायला लागल्या. त्यांनी मागं पुढं पाहायचं, त्याला उठवलं, 2 थापली मारल्या, तर जा. माझ्या अन्नावरून उठवलं. तो धडपडत पाकिटांमध्ये आला. एक वटा, या वटावर तुकाराम सुताराचं नेट होत. तिथं आला आणि म्हणला, म्हणे तो 2 दिवसाचा उपास आहे, पोटात काय नाही, पण माझी वाईट थोडीमुळे मला लोक आखून देतात. जेवायला घेतलं की म्हणले, मी शिव्या देतो. इथं बाळवाडी हनुमंताचं मंदिर होतं. तुकाराम मिस्त्रांनी भांड भात सगळं दिलं. बाबांनी बी त्याला तांदूळ दिलं, सगळं दिलं, भांडी दिली. त्यांनी सरपण आणलं, जेवण केलं तयार. ताटात अन्न घेतलं, शिव्या द्यायला सुरुवात केली. मिस्त्रींना राग आला. बाबांनी सुपारी काढली, मिस्त्रीनं सांगितलं, तोंड गावाकडे कर. बाबांनी दोघांनी तोंड गावाकडे केलं. तो काय म्हणले देखलं, ते माणसं आहे, माझ्याकडं ढुंकन केले, ते तिकडं तोंड केले.
शिव्या देऊन प्रत्येक घास खात होता. शिवेगणित घास खायचा, पोटभर जेवला, अन्न खायचं, उठला, हात उठले आणि बाबांच्या आणि त्यांच्या पाया पडला. त्याचं सगळं चित्तरोधाचं जे शिव्या द्यायचा स्वभाव होता तो संपला. संतांच्या संगत, संतांच्या संगत म्हणजे चित्तरोधाचा अभ्यास आहे. मुंगीच्या पावलाने आपण चाललेलो आहे, पण नियम मोडू नका. कपोत मार्ग आहे, बिनमार्ग आहे, विहंगम मार्ग आहे. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाप्रमाणे. मुंगी जशी इथून त्या फळापर्यंत पायी चढत जाते, झाडावर त्या फळापर्यंत टाईम लागते. विहंगम मार्ग एक ब्रह्मस्वरूप. काय ब्रह्मस्वरूप. कपल मार्ग फळा उलट्यानं पाहिलं का? उरला की एक पंखा खाली करतो आणि स्वतः होते. तसं त्याचा नामाचा ध्वनी तयार होतो. तो इथून असा दोन्ही श्वासामधून अशा गिरटे घालत 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 कुंडली शक्तीला धडकते. मीन मार्ग डोंगरावरून पाणी पडतो, त्या धारेमधून तो उलटा जातो. किती पावर. म्हणजे हे माहिती विषय आहेत का? नाही. एका नामामध्ये ब्रह्मस्वरूप आणि मेन मार्ग मध्ये मुंगीच्या पावलाने चालायचं. तुम्हाला नामस्मरण दिलं, प्रपंच सांभाळून उद्योगधंदा करून पैसा अडका मिळून भगवंताचं नामस्मरण करायचे. म्हणजे तुम्हाला प्रपंच करता येतो आणि ध्यानही करता येतो. सुंदर ते ध्यान किती सुंदर आहे. अनुभव घ्या, अनुभव घ्या. अणु अधिक भव. अणु रेणू या ठोकळा तुका आकाश म्हणजे अणु रेणू त्रस्त रेणू मग देवाचं स्वरूप. म्हणून मुंगी नेत्र तुल्य असे दशमेद्वार. त्या द्वारातून सत्वर वेग येत जाई. आत्मस्वरूप आत्मरूप गणेशो केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवंतो श्री चरण श्री गुरु. आत्मरूप गणेशाचं चरण वंदन करायचं. जेवढी पवर म्हणून पौर्णिमा ब्रह्मस्वरूप संतांच्या संगती म्हणून मार्गगती 11 श्रीपती येण्याची म्हणते. संत महात्म्याच्या मार्गाने त्या मार्गाचं अनुकरण करायचं. सोपं सर्वांनी सोपे आहे रे शहाणा धनी. वेडा झालो वेडीयाच्या गावात. नामस्मरणात वेडा हो, वेडा हो. श्रवण भक्ती श्रवण करा, नाहीतर नळी भुंकेली सोनारी इकडून तिकडे जाई.
येऊ आहे. म्हणून बाबांनी पौर्णिमेचा दिवस कोजागिरी पौर्णिमा बुधवार दिवस आश्विन महिन्यातला बुधवार दिवस 4.5 तास भृकुटी स्थानी दृष्टीची मुखातून तिघजण होतो. दादांना दिसत नव्हतं, म्हणजे दिसत होतं पण चांगलं दिसत. मिस्त्रींना ऐकायला येत नव्हतं. त्या दोन्ही मी साक्षी. ऐकायचं कमी का झालं? पत्रिका पुराणात कानाचा पडदा पाडला. त्यावेळेला ऐकायला येत होतं, सांगते होते. 4.5 तास दृष्टी भृकुटी स्थानी मुखातून दोन्ही ऐकलं आणि म्हणून आज्ञा कळत नव्हतं म्हणून आज्ञा ऐकलं. शिंगा आता कळते, आता कळते. म्हणजे आपण किती अज्ञान आहोत तपासा. नामस्मरण करा, दुखणं घालून टाका. नामावर तरलोय, नाहीतर रोग जबरदस्त आहे. फार जबरदस्त डायबिटीज. डायबिटीज 400-500 वाढला तर माणसाला उठवला. जे दारू पेते त्यांच्यासाठी चक्कर येते त्यांना. पण डायबिटीज 700 ते 800 झालं तरी बोलत होतो. डॉक्टर बरोबर बोलत होतो. ते माझ्या डोळ्यात तोंडाकडे पाहत होते. एवढा डायबिटीज या माणसाला काय होत नाही. म्हणजे 700-800 तरी डायबिटीज झालं तर नामाच्या पावरनं काय करत नाही. पण नामस्मरण केलं पाहिजे. नामाशिवाय पर्याय नाही कलियुगामध्ये. शेवटच्या कलियुगाच्या काळामध्ये एक नाम घेतलं की ब्रह्मसूत्र. म्हणून मौलींनी काय लिहून ठेवले तरी अवधान. काय गंमत आहे. 16 वर्षाचा मुलगा योग्याचा योगी, योग्यातला योगी माऊली 16 वर्ष. आणि आपल्याला का होत? ढमढेरे दादांना 75-76 वर्षात झालं. म्हणजे म्हातारपणी झालं. 13 दिवसात या माणसाला आपलं ढुंगण धुता येत नव्हतं. तो 13व्या दिवशी 2 मैल नदीतून रात्री 2 वाजता ढमढेरे दादा. केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. आपला निश्चय नाही. मन कमकुवत आहे. मनाला सोडा. बाबांनी सांगितले श्वासावर लक्ष द्या. श्वासावर लक्ष द्या.
प्रवचन